नमस्कार, मी शीतल. आनंदाचे सिक्रेटमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या सर्वांची, स्पेशली माझ्या मैत्रिणींची, बहिणींची दिवाळीची जोरदार साफसफाई चालू असेल. माझीही दिवाळीची साफसफाई चालू आहे. दिवाळी जवळ आली की कसं आपण घर एकदम चकाचक चमकवून टाकतो. मग घराची साफसफाई झाली की आपण पार्लरमध्ये जाऊन आपल्या शरीराची पण स्वच्छता करतो, शरीर पण चकाचक चमकवून टाकतो. पण घर आणि शरीर हे दोन गोष्टी सोडूनही अशा काही गोष्टी आपल्या जीवनात असतात, त्यांचीही आपण वेळोवेळी साफसफाई करणं खूप आवश्यक असतं. पण या गोष्टी आपल्या कधी लक्षातच येत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहेत की आणखी कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्यांची आपल्याला साफसफाई करायची आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओ. सध्या आपण डिजिटल जगात, सोशल मीडियाच्या जगात राहत आहोत आणि या जगात आपल्याला वाटतं की आपल्याकडे सगळ्या गोष्टी खूप जास्त असायला हव्यात. जास्त जास्त म्हणजे खूप छान असं आपल्याला वाटतं. त्यामुळे जास्त कपडे, जास्त दागिने, घरात जास्त फर्निचर, मोठं घर, जास्त गाड्या, मोबाईलमध्ये जास्त ॲप्स, घरात जास्त गॅजेट्स, टीव्हीवर जास्त चॅनल, जास्त पुस्तकं, अशी कोणती पण गोष्ट आपल्याला असं वाटतं की खूप जास्त आपल्याकडे असायला हवी. कारण सोशल मीडियावर आपण तेच बघत असतो आणि या जास्तमुळे कसं झालेलं आहे की आपल्या आजूबाजूला खूप प्रचंड पसारा तयार झालेला आहे. मग तो घरात असो, ऑफिसमध्ये, वर्कप्लेसमध्ये, कुठेही पण ओव्हरऑल खूप पसारा झालेला आहे. आपण ओव्हर स्ट्रेस झालेलो आहोत त्याच्यामुळे. आणि आपल्या ॲक्च्युली मानवी मेंदूला पसारा अजिबात आवडत नाही. त्याला एकदम सिम्प्लिसिटी, एकदम ऑर्गनाइज्ड, मॅनेज्ड अशा गोष्टी आवडतात. आपल्या रोजच्या जीवनात पण आपण बघतो ना की आपल्या आजूबाजूला जर खूप पसारा पडलेला असेल तर आपल्याला काहीच सुचत नाही, कामामध्ये फोकस होत नाही, आपण एकदम स्ट्रेस्ड होतो किंवा डिप्रेस्ड होऊन जातो. आणि रोजच आपण असं सारखं सतत पसाऱ्यामध्ये राहिलो तर आपले स्ट्रेस्ड हार्मोनसुद्धा वाढतात आणि त्याच्यामुळे आपली इम्युनिटीसुद्धा कमी होऊ शकते, असं सायन्सनेच प्रूव्ह केलेलं आहे. त्याचप्रमाणे या पसाऱ्याचा आणखी एक दुष्परिणाम आहे की या पसाऱ्यात आपल्याला झोप येऊ शकत नाही. आपल्या मानवी मेंदूची ती सवय आहे की आपल्याला पसाऱ्यात झोप येऊ शकत नाही आणि आली झोप तरी ती जास्त काळ आणि शांत झोप येत नाही. आणि झोप ही तर आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. आजची झोप व्यवस्थित झाली नाही तर उद्याचा दिवस चांगला जात नाही. तो दिवस, त्या दिवसाचे टास्क पूर्ण झाले नाही, कामं पूर्ण झाली नाही तर परवाचाही दिवस किंवा त्याचे पुढचे काही दिवस आपले आणखी वाया जाऊ शकतात. त्यामुळे या फिजिकल पसाऱ्याचा हा एक आणखी मोठा एक दुष्परिणाम आहे. आता हे झाले आपल्या डोळ्यांना दिसणारे पसारे, मग ते घरातले असो, ऑफिसमधले असो, म्हणजे हे फिजिकल पसारा. हा तर आपण दिवाळीत आणि इतर वेळी नेहमी आवरतच असतो. पण जो आपल्याला पसारा दिसत नाही तो म्हणजे आणखी एक पसारा आहे. तर पसाऱ्याचा दुसरा प्रकार म्हणजे मेंटल क्लटर, म्हणजेच मानसिक पसारा. तर हा पण एक पसारा असतो आणि हा पण साफसफाई याची पण करायची असते, हे आपल्या कधी लक्षातच येत नाही. तर या पसाऱ्यात महत्त्वाचा पहिला भाग असतो तो म्हणजे आपला पास्ट. तर आपण सतत आपल्या भूतकाळात असतो की आपल्यासोबत काय वाईट झालं, कोणी आपला अपमान केला, आणि याच विचाराने सतत आपलं मन त्याच्यातच एंगेज असतं. दुसरा काही विचार करायला आपल्याला त्यामुळे वेळ पण नाही मिळत आणि सतत आपण स्वतःलाच दुःखी करून घेत असतो. ती गोष्ट ॲक्च्युली घडून गेलेली असते, ती आता आपल्याला बदलताही येणार नसते. तरीही तोच विचार करून आपण सतत स्वतःलाच दुःखी करून घेत असतो. कितीतरी वर्षानुवर्षे पूर्वी घडून गेलेला प्रसंग असतो, पण जशीच्या तशी कॅसेट आपली इथे ती प्ले होत असते की या दिवशी याच्यात लग्नात किंवा कुणाच्या कोणत्या प्रोग्राममध्ये असं झालं, त्यांनी माझा असा अपमान केला, कोणी माझ्याशी बोललं नाही. असे 1 ना 2 ना हजारो गोष्टी आपण एकदम व्यवस्थित स्टोअर करून ठेवलेल्या असतात, ज्यांचा आत्ताच्या आपल्या लाईफमध्ये त्याचा काहीही उपयोग नसतो म्हणण्यापेक्षा त्याचा फायदा तर नसतो, पण त्याचा आपल्या मानसिक आरोग्यासाठी खूप मोठं नुकसान असतं. त्याचे खूप दुष्परिणाम होत असतात ते विचार आपण सतत केल्यामुळे. तरीही आपण ते सगळं स्टोअर करून ठेवलेलं असतं. तर या दिवाळीनिमित्त आपण सगळ्यात पहिले या मानसिक पसाऱ्यातला पहिल्या प्रकाराची साफसफाई करायची आहे, ते म्हणजे आपला पास्ट, म्हणजे आपला भूतकाळ.
आणि याच्यात मानसिक पसाऱ्यातला दुसरा प्रकार असतो तो म्हणजे निगेटिव्ह थॉट्स, म्हणजे नकारात्मक विचार. तेही आपल्या मानवाचा ॲक्च्युली स्वभावच आहे की आपल्याला सकारात्मक विचारापेक्षा नकारात्मक विचारच आपण जास्तीत जास्त करत असतो. कुठलीही गोष्ट असो, आपल्याला काही नवीन सुरू करायचं असेल तर त्याच्यातही आपण सकारात्मक विचार करण्यापेक्षा ही होईल का, मला जमेल का, लोक काय म्हणतील, असं करत करत कधी कधी तर आपण ती गोष्ट सुरू पण नाही करत. किंवा कुठलीही गोष्ट असो, आपल्याला त्याचे निगेटिव्ह बाजूच जास्त दिसते. हा सुद्धा खूप मोठा प्रकारचा एक मानसिक पसारा आहे आणि हाही आपल्याला आवरायचा आहे. तर हे आपला भूतकाळ आणि आपले नकारात्मक विचार हे दोन्ही पण पसारे आपल्याला कसे आवरायचे आहे. आता हा मेंटल पसारा आवरण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर यासाठी आपल्याला काही प्रॅक्टिसेस करायच्या आहे आणि या फक्त दिवाळीनिमित्त नाही तर आपल्याला आपल्या डे टू डे लाईफमध्ये रोजच करायच्या आहे या प्रॅक्टिसेस. तर त्या आहे ग्रॅटिट्यूड, फॉरगिव्हनेस, होपोनोपोनो, जर्नलिंग आणि मेडिटेशन. तर या सगळ्या गोष्टींवर खूप डिटेलमध्ये व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहे, प्लेलिस्ट आहे. मागच्याही महिन्यात एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे की मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी 10 टिप्स. त्याच्यामध्ये मी या सगळ्या गोष्टी खूप डिटेलमध्ये सांगितलेल्या आहे. व्हिडिओ बघितला नसेल तो तर नक्की बघा. तर अशा या सगळ्या गोष्टी वापरून आपल्याला आपला मानसिक पसारा म्हणजेच मेंटल क्लटर पण साफ करायचा आहे. हे जेव्हा आपण साफ करू, आपल्या मनातल्या जुन्या गोष्टी निघून जातील, तेव्हाच आपल्याला काहीतरी नवीन सकारात्मक गोष्टी आपल्या मनात नवीन आणता येतील, नवीन गोष्टींना जागा तयार होईल, जीवनात काहीतरी नवीन करण्याची इच्छा निर्माण होईल. म्हणून हा जुना पसारा, जुनी अडगळ आपल्याला या दिवाळीनिमित्त काढून टाकायची आहे. आता पसाऱ्याचा तिसरा प्रकार म्हणजे डिजिटल क्लटर. आजकाल आपण पूर्ण सोशल मीडियाच्या जगात वावरत आहोत. प्रत्येकाकडे हल्ली तर छोट्या छोट्या मुलांकडेही आपले आपले पर्सनल फोन आहे आणि ह्या आपल्या फोनमध्ये, लॅपटॉप्समध्ये इतका जास्त डिजिटल क्लटर झालेला आहे, पसारा झालेला असतो. रोज आपल्याला हजारो मेसेजेस, ईमेल्स, फोटोज, व्हिडिओज, व्हॉट्सअपचे खूप सारे ग्रुप्स असतात, खूप सारे ॲप्स असतात फोनमध्ये, जे काही ॲप्स आपण महिना उघडून पण बघत नाही, यूजही होत नाही, असे पण खूप सारे ॲप्स असतात. आणि या सर्वांमुळे आपल्या गॅजेट्समध्ये, फोनमध्ये, लॅपटॉपमध्ये इतका पसारा झालेला असतो की कधी कधी त्याच्यामुळे वेळेवर आपल्याला जो आपला महत्त्वाचा काही मेसेज असेल, मेल असेल, काही फोटोज असतील, ते सुद्धा वेळेवर सापडत नाही, अशी परिस्थिती झालेली आहे. म्हणूनच आपल्याला आता या दिवाळीत तोही पसारा आवरायचा आहे. तर यासाठी आपण हा पसारा आवरण्यासाठी काय करायचं, तर आपण ठरवून घ्यायचं की आठवड्यातून एखादा दिवस ठरवायचा की या दिवशी मी हा डिजिटल पसारा आवरत जाणार आहे. मग त्यासाठी त्या आठवड्यात आलेले मेसेजेस, मेल्स, फोटोज, व्हिडिओज चेक करायचे. जे कामाचे नाही त्यांना वेळच्या वेळी डिलीट करत जायचं. म्हणजे जेणेकरून आपले गॅजेट्स स्वच्छ नीटनेटके राहतील आणि आपल्याला जेव्हा गरज पडेल आपला महत्त्वाचा मेसेज, मेल आपल्याला वेळेवर सापडेल. पसाऱ्याचा पुढचा प्रकार आहे, चौथा प्रकार, तो म्हणजे इन्फॉर्मेशन क्लटर. आपण तर सध्या सोशल मीडियाच्या जगात आहोतच. सगळेजण सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असतो आजकाल. फेसबुक असेल, व्हॉट्सअप, लिंक्डइन, ट्विटर, टेलिग्राम, खूप वेगवेगळे असे सोशल मीडियाचे ॲप्स आहे आणि आपण दिवसभर या सोशल मीडियावर म्हणजे बरंच आपलं काही काम पण नसतं तरी सोशल मीडियावर आपण ॲक्टिव्ह राहून खूप जास्त अनवॉन्टेड इन्फॉर्मेशन सतत मेंदूला आपण देत असतो. त्यातली 50% ही इन्फॉर्मेशन आपल्या कामाची नसते. कोण कुठे फिरायला गेलं, कोणी कोणत्या ट्रिपला गेलं, काय केलं, काय नाही केलं, हे सगळं सतत आपण मेंदूला देऊन मेंदूला उगीचच आपण एंगेज करून ठेवलेलं असतं. यातली 50% ही इन्फॉर्मेशन आपल्याला आपल्या उपयोगाची किंवा आपल्या प्रोफेशनशी रिलेटेड, प्रोफेशनच्या उपयोगाची नसते. उगीचच आपण मेंदूला ऑक्युपाय करून ठेवत असतो. म्हणूनच आपल्याला आता इथून पुढे हे मेंदूला आपण उगीचच न्यूज पण बघत असतो. खूप साऱ्या दिवसातून एकदा न्यूज बघणं, जगात काय चाललंय हे ठीक आहे, पण सतत त्याच बातम्या ऐकत बसण्यातही काहीच पॉईंट नसतो. त्यामुळेही आपला ब्रेन कंटिन्यू त्याच्यातच एंगेज राहत असतो. म्हणून आपल्याला आता हे मेंदूला सतत देण्याची इन्फॉर्मेशनचा क्लटरसुद्धा आवरायचा आहे, हा पण पसारा. तर
हा पसारा आवरण्यासाठी एकतर आपण हे सोशल मीडियासाठी दिवसभरातला एखादा पर्टिक्युलर टाईम ठरवून घ्यायचा आहे की हा अर्धा तास किंवा हा 1 तास मी सोशल मीडिया वापरेल. त्याच्यातही शक्यतो जे आपल्या उपयोगाची इन्फॉर्मेशन आहे, आपल्या प्रोफेशनच्या रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आहे तीच आपण घेण्याचा प्रयत्न करायचा आणि ठराविक वेळच आपण इंटरनेटचा किंवा या सोशल मीडियाचा उपयोग करायचा असं ठरवूनच घ्यायचं आणि दिवसातला एखादा तास किंवा काहीतरी पर्टिक्युलर टाईम ठरवून घ्यायचा की तो वेळ आपण फक्त आणि फक्त स्वतःसाठी द्यायचा आहे. एकदम शांत बसायचं आहे, इंटरनेट तेव्हा तर बंदच ठेवायचं आहे आणि त्या वेळात स्वतःसोबत टाईम स्पेंड करायचा आहे किंवा पॉसिबल असेल तर नेचरमध्ये जाऊन नेचरसोबत टाईम स्पेंड करायचा आहे आणि त्या वेळात मेडिटेशन करायचं आहे. हा आपल्या दिवसभरातला सगळ्यात बेस्ट टाईम असणार आहे स्वतःसाठी आणि स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी आणि शारीरिक आरोग्यासाठी सुद्धा. बाकीचे सुद्धा सगळे पसारे आवरणार आहोत आणि घरातल्या किंवा मनातल्या निगेटिव्ह गोष्टी जेव्हा आपण बाहेर काढू तिथे जागा तयार होणार आहे नवीन चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी ॲक्सेप्ट करण्यासाठी आणि अशा प्रकारे आपण सगळा पसारा स्वच्छ केल्यावर आपोआपच वातावरण आपलं घरातलं मनातलं एनर्जेटिक होणार आहे, आनंद येणार आहे, सण साजरे करण्यासाठी उत्साह निर्माण होणार आहे आणि फक्त दिवाळीतच नाही तर इथून पुढे नेहमीच वर्षभर आपल्याला हे सगळं पसारे अडगळ काढून मन, शरीर, घर सगळं स्वच्छ ठेवायचं आहे. आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटणार आहोत अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅप्पी. आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.